मिरजेत 200 खाटांचा सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार। 100 प्रवेश क्षमतेचे BSc नर्सिंग महाविद्यालयही सुरू होणार। सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे। यासाठी 366 कोटी 26,49,000 रुपये निधी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली। मिरजेत खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। 100 प्रवेश क्षमता असलेले BSc नर्सिंग महाविद्यालय सुद्धा याच ठिकाणी सुरू केले जाणार आहे, असेही डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोट्यातून 50 जागा वाढ झाल्यामुळे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वसतिगृह, लेक्चर हॉल तसेच प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितले। मिरज बेडग रस्त्यावर रेल्वे गेट नंबर 70 येथे रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात येणार असून त्यासाठी 41 कोटी 35 लाखाची निधी खर्च केला जाणार आहे, असे सांगून डॉक्टर सुरेश खाडे पुढे म्हणाले, सांगली मिरज रोडवर कृपामाई हॉस्पिटलजवळ 25 कोटी रुपये खर्च करून रेल्वे ओव्हरब्रिज बांधला जाणार आहे। तसेच मिरज तालुक्यातील विजयनगर येथे स्पेशल केस म्हणून आरोग्य उपकेंद्र सुरू केले जाणार आहे, असेही खाडे यांनी यावेळी सांगितलं। आज प्रेस घेत असताना खूप आनंद होतो की केंद्राच्या माध्यमातून आणि महाशासनाच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या मिरज मतदारसंघाला स्पेशल म्हटलं तर मिरजचं शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल्स त्या हॉस्पिटलला भरभरून पैसे दिले, त्याबद्दल मी दोन्ही शासनाचे, महाशासन केंद्र शासनाचे मी प्रथमतः आभार मानतो। आज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे एक सबस्ट्रॅक्शन विथ इक्विपमेंट्सचं आम्हाला मान्यता मिळाली। त्याची 40 कोटी 80 लाख आहे। EWS कोट्यातून 50 जागाची वाढ मिळाली आम्हाला, त्यामध्ये आम्हाला 56 कोटी 44 लाख आले। 100 प्रवेश क्षमतेचे BMS नर्सिंग कॉलेज, BSc नर्सिंग कॉलेज आम्हाला मिळालं, त्यासाठी 47 कोटी 44 लाख आले। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव हा महाशासनानं पॉझिटिव्ह शिफारस करून केंद्राला पाठवला। मी दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांना मी भेट दिली आणि त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला पाहिजे। ते म्हणजे काही अडचण नाही आहे, आपण हे तुम्हाला ताबडतोब द्यायची आम्ही व्यवस्था करू। तर त्यासाठी जवळजवळ 336 कोटी आम्हाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या मिरजेला आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असावं, अतिशय करून त्याचाही प्रस्ताव मान्यतेच्या स्तरावर आहे। बेडग रस्त्यावर रेल्वे गेट 70 रेल्वे पूल बांधण्यासाठी मध्ये मी प्रेस दिली होती, त्यामध्ये की हा रेल्वे पूल बांधायला पाहिजे। अगोदर आम्ही प्रस्ताव टाकला होता, त्यानंतर त्या प्रस्तावाला त्या अधिकाऱ्यांनी डोकं चाललं, अंडरग्राऊंड केला, कॉन्ट्रॅक्ट झाला, टेंडर फायनल झालं, कॉन्ट्रॅक्टला ऑर्डर दिली समजल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये पण मी दिल्लीला जाऊन ते कॅन्सल केलं आणि ओव्हरब्रिजचा प्रस्ताव आम्ही ताबडतोब करा असं सांगितलं आणि ओव्हरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर आज त्याची किंमत 41 कोटी 44 लाख रेल्वे मंत्र्यांच्याकडे आम्ही भेटलो आणि रेल्वे केंद्रीय मंत्र्यांना भेटले की त्यांनी सांगितलं, दानवे साहेबांनी सांगितलं की ताबडतोब तुम्हाला हा बोर्डमध्ये आहे प्रस्ताव, बोर्डमध्ये आम्ही ताबडतोब तुम्हाला सँक्शन देऊ असं सांगितलं गेलं। हे कृपामाईच्या एक ब्रिजचं मध्यंतरी रेल्वेवाल्यांनी जरा हल्लागोला करायचा प्रयत्न केला, पण रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं काय अडचण नाही आहे, त्याला पैसे 25 कोटी लागणार आहे, 25 कोटी लागणार आहे, मी देतो आणि आपण ब्रिज बांधून देऊ असं त्यांनी क्लिअरन्स दिला। त्यांनी खाली आदेश पण दिले आणि ताबडतोब ह्या ब्रिजचं ताबडतोब आपण आता कृपामाईचं तो 55-60 वर्षाचा ब्रिज आहे, तो अपघाती झाला आता रेल्वेने सांगितलं आणि रेल्वेने सांगितल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आम्ही आता बंद करू शकत नाही आम्हाला, कारण आमचे जाणार येणार हे मेन हायवे आमचा, त्यामुळं बांधताना त्यांना सिस्टम चालू करून दिल्या। दानवे साहेबांच्याबरोबर मिटिंग झाली आणि परवा जिल्ह्यात गेल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्याबरोबर मिटिंग झाली, त्यापासून ते आपल्याला पैसे मंजूर होत आहेत। हां, आता नर्सिंग झालं ना, विजयनगरला काय उपकेंद्र, विजयनगरला उपकेंद्र एक विशेष बाब म्हणून दिली गेली, कारण दोन्ही हॉस्पिटलमध्ये 8 किलोमीटरचं अंतर लागतं कमीत कमी, तर म्हैसाळ आणि हे जर अंतर थोडंसं कमी असलं तरी सुद्धा विशेष बाब म्हणून त्यांना आम्ही मंजुरी आणलेली आहे। तर ते गावचे लोक खूप आनंदात आहेत की तर ते आमच्या गावालाही पण हॉस्पिटल आपल्याला मिळालं। त्यामुळं काम करत असताना
रस्ते असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, शेती असेल, ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे सर्वगुण पाण्यावर आमचं सगळ्या यंत्रणेवर आमचं लक्ष आहे आणि निश्चितच त्यामुळं सगळ्या नागरिकांना त्याचा दिलासा मिळतो आहे आणि निश्चितच इथं कुठेही शासन, प्रशासन आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी देतो तुम्हाला. सब कुठं ऑफिस ते काय डिव्हिजन कुठलं ऑफिस एक आहे की प्रत्येक वेळेला फायली तयार झाल्या PWDच्या की त्या सगळ्या कोल्हापूरला जातात. विशेष अधीक्षक ऑफिस हे कोल्हापूरला आहे. तर ते आमच्या मला सेपरेट इथं सांगलं असावं कारण आमच्या कामासाठी प्रत्येक वेळ कोल्हापूरला फाईल कमीत कमी 15 दिवस फाईल जायला फाईल यायला त्या साहेबांना वेळ मिळायला 15 जातात. त्यामुळे ते डिले होत असेल तर आमची मागणी आहे की ते आम्हाला ताबडतोब आम्हाला सांगलीला आणि मिरजेच्या ठिकाणी ताबडतोब ते द्यावं. आता तुम्ही इथलं मिरजेचं सब डिव्हिजन ऑफिस बांधताय त्याच्यावरती जर आणखी बांधलं एखादं ऑफिस तर ते त्यांचं ऑफिस पण तिथं एशियामध्ये होईल. दोन्ही कामं तातडीनं घंट्यात होतील. त्यामुळे ती आमची मागणी आहे पहिल्यापासून आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करतो.